नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसमोर। मित्रांनो, आपण बघू शकता ही इमारत 100 वर्ष जुनी झाल्यामुळे ती आता वापरण्यास योग्य नाही। येथील विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ही इमारत झाल्यामुळे जिल्हा परिषदेने नवीन शाळेची इमारत बांधण्यासाठीच टेंडर रीतसर काढून त्याचं काम संबंधित गुत्तेदाराला दिलेलं आहे। आपण बघू शकता ही शाळेची इमारत आहे। बघा, मी दाखवणार आहे तुम्हाला। आपण बघू शकता ही जुनी इमारत शाळेची वापरण्यास योग्य नसल्यामुळे शासनाने नवीन इमारत बांधण्याचं टेंडर काढून या गुत्तेदाराला ही इमारत बांधण्यासाठी दिली। ही नवीन इमारत जी अर्धवट अवस्थेमध्ये मागच्या 3 वर्षापासून पडून आहे। कहर म्हणजे या गुत्तेदाराला जिल्हा परिषदने जवळपास 35 लाख रुपये ॲडव्हान्स पेमेंट या कामाचं केलेलं होतं, बजेट परत जाऊ नये म्हणून। आणि आता हे काम का बंद आहे तर बजेट नाही असं सांगितलं जातं। आता खरं काय हे संबंधित शिक्षण विभागाला, जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाला माहीत, परंतु आज घडीला या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रचंड विद्यार्थ्यांची संख्या आहे। या विद्यार्थ्यांची असलेली ही संख्या अहमदपूर शहरातील जे स्लिम एरिया आहे, झोपडपट्टीत भागात राहणारे गोरगरिबांची लेकरं या शाळेमध्ये शिकतात। आणि ही इमारत पडायला झाल्यामुळं इथं वर्ग भरवले जाऊ शकत नाहीत। विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे आणि नवीन इमारत तयार नाही। अशा कात्रीमध्ये अहमदपूरची जिल्हा परिषद शाळा सापडलेली आहे। आपण बघू शकता की ही इमारत अर्धवट अवस्थेमध्ये पडून आहे। आतील काही गिलावा, फर्निचर असं काही जे थोडंबहुत काम राहिलेलं आहे त्याकडं आता नव्यानं निवडून आलेले जे जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी, पंचायत समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी या आणि शिक्षण विभागाने तातडीनं याकडे लक्ष देऊन येत्या जून मध्ये आता शाळा सुरू होईल तेव्हा ही इमारत पूर्ण कशी करता येईल याकडे लक्ष द्यावं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा जीव धोक्यात जाणार नाही अशा जुन्या इमारतीमध्ये शाळा भरून किंवा पर्यायी ठिकाणी शाळा भरवल्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये। आणि ही अशी नवीन इमारत एकदम खंडर अवस्थेत बांधकाम पूर्ण करण्याअभावी पडून आहे। याचं नवीन कारभाऱ्याने जे जिल्हा परिषदेला निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आपल्या अहमदपूर तालुक्यातील, त्यांनी विशेष करून लक्ष दिलं पाहिजे। आणि ही जी अर्धवट अवस्थेत पडून आहे ती का पडून आहे, संबंधित गुत्तेदारांना वेळेत का काम केलं नाही, जर केलं नाही तर त्याला काय यादीत टाकून दुसऱ्या निधीची तरतूद करून दुसरा गुत्तेदार नेमून तातडीनं ही शाळा पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या जीविताचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाची सोय केली पाहिजे असं स्पष्ट मत आमचं DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आहे। आणि ही बाब प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून द्यावं म्हणून हा आम्ही जिल्हा परिषदेची शाळा का आहे पडून हा भाग आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत। या निमित्तानं आपण या शाळेचे जे काही शिक्षक आहेत, बिचारे अत्यंत गुणी शिक्षक आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत तरी त्यांचे क्लास चालू आहेत। आपण बघू शकता क्लास चालू आहे त्यांचा आता सध्या 10वीच्या विद्यार्थ्यांची मोफत एक्स्ट्रा क्लासचे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शिक्षक सुट्ट्या न घेतात। ही एक कौतुकाची बाब या जिल्हा परिषद शाळेच्या दृष्टीने, जिल्हा परिषद शिक्षकांच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे। पण त्यांचं कौतुक करण्यापेक्षा ही इमारत लवकर बांधून देण्यापेक्षा ती अडगळीच कशी पडून राहील, ते अर्धवट अवस्थेत कसं पडून राहील याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही। हे खेदानं म्हणा वाटतं। या संदर्भात आपण या शाळेचे शिक्षक यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। बघूयात काय म्हणतात या शाळेच्या इमारतीचं अर्धवट अवस्थेत बांधकाम पडून। तर आपल्या सोबत या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कदम सर आहेत। कदम सर कडून आपण जाणून घेणार आहोत की ही शाळेची इमारत जी नवीन तयार होते आहे ती अर्धवट अवस्थेत का पडून आहे आणि जुनी इमारत वापरण्यायोग्य नाही, विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या जीवाला धोका झालाय आणि ही इमारत अशा अवस्थेत का पडून आहे। सर, DDM न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या शाळेची जी नवीन इमारत होते आहे ती का बरं पडून आहे? मागच्या या मार्चच्या अगोदरच्या मार्चला बजेट आलं होतं आणि त्या मुदतीत पूर्ण करायचं होतं, परंतु गुत्तेदारांनी ते मुदतीत काम पूर्ण न केल्यामुळं त्याचा जो निधी होता तो परत गेला
आणि तो निधी मिळाला नाही. गुत्तेदाराचं म्हणणं आहे की काम केलेले पैसे मिळाले नाहीत म्हणून पुढचं काम करत नाही, आणि म्हणून मागच्या 3 वर्षापासून ही इमारत अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला एवढी अडचण होणार आहे की विद्यार्थ्यांना बसायला जागा राहणार नाही. असंच आम्ही मागच्या 3 वर्षापासून या अडचणीला सामोरं जात आहोत. नाही नाही, आता एकतर ही इमारत म्हणजे वापरण्यास योग्य नाही, जीवाला धोका निर्माण झालेला आहे. गुत्तेदारानं वेळेमध्ये काम पूर्ण केलेले नाही आणि तुम्हाला इथं शाळा चालवायची आहे, तर शिक्षण विभागाचे लोक वगैरे काय याच्याकडे लक्ष देत नाहीत का? गतवर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिले, इंजिनियर, डेप्युटी सीओ सर्वांनी भेट दिली आणि आम्हाला सक्त ताकीद दिली की या इमारतीमध्ये कोणी बसू नका, ही धोकादायक इमारत आहे. परंतु इलाजच नाही, कारण शालेय पोषण आहार शिजवण्यापुरतं तरी, ऑफिस पुरतं तरी आम्हाला इकडे यावं लागतं. म्हणून आम्ही बाजूच्या ज्या खोल्या आहेत अपुऱ्या, त्या खोल्यामध्ये दाटीवाटी कस तरी बसतो आणि अध्यापनाचं काम करतो. परंतु बऱ्याच वेळेस पोषण आहार देण्यासाठी, इतर कामासाठी इकडे यावंच लागतं. पावसाळ्यामध्ये कधी वरचा छत थोडासा गळून पडेल याचा काही भरोसा नसतो. त्यांनी सांगितलं बसू नका म्हणून, पण पर्याय व्यवस्था काय करावी, ती पर्याय व्यवस्था काहीच केलं नाही. तर बघा, म्हणजे जीव मुठीत घेऊन या शिक्षकांना इथं विद्यादानाचं आणि बाकी ऑफिसचं काम करावं लागतं, असं करम सर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणलेलं आहे. तर मी DDM न्यूज चॅनलच्या वतीनं एवढंच आवाहन करतो शिक्षण विभागाला, संबंधित बांधकाम विभागाला आणि संबंधित लोकप्रतिनिधींना, जागे व्हा. इथं लोक मरण्याची वाट बघू नका, कारण इथं खूप मोठा धोका त्यांच्या जीविताला निर्माण झालेला आहे किंवा अशी दुर्दैवी घटना घडू शकते. म्हणून वेळीच सावध व्हा आणि अर्धवट अवस्थेत असलेली इमारत, जे नवीन निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी संबंधित गुत्तेदार, अधिकारी यांना धारेवर धरून या शाळेची इमारत लवकरात लवकर पूर्ण करून देऊन त्यांना सोय करून द्यावी, अशी मागणी आम्ही DDM न्यूज चॅनलच्या वतीनं समस्त लोकप्रतिनिधी प्रशासनाला करत आहोत. धन्यवाद.